कल्पना करा, एक असा योद्धा जो एका झेपेत अख्खा महासागर ओलांडू शकतो. आणि मोठमोठे पर्वत अगदी एका हातावर उचलून आणू शकतो. हो ना. आणि भल्या भल्या राक्षसांना एका क्षणात धूळ चारू शकतो. पण गंमत बघ, जेव्हा हाच महाकाय योद्धा त्याच्या आराध्यासमोर उभा असतो ना, तेव्हा तो एकदम शांत असतो. म्हणजे एका कोपऱ्यात हात जोडून आणि मान खाली घालून बसलेला असतो. अगदी बरोबर. त्याच्यात कोणताही अहंकार नसतो की आपल्या शक्तीचं कोणतंही प्रदर्शन नसतं. आज आपण केवळ एका देवतेबद्दल किंवा एखाद्या पौराणिक कथेबद्दल बोलणार नाहीयेत. बरोबर. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण एका अशा अदृश्य शक्तीच्या आणि अत्यंत प्रगत अशा प्राचीन ब्ल्यूप्रिंटचा शोध घेणार आहोत, जी एकाच शब्दात दडलेली आहे: पवनपुत्र. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच शब्दाच्या मुळाशी जाणार आहोत. हा विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण सहसा एखादा शब्द इतक्या वेळा ऐकतो की आपण त्याचा खरा अर्थ शोधायचाच सोडून देतो. खरंय. असे नियम आणि मानवी शरीर विज्ञान म्हणजेच अॅनाटॉमी यांचा एक अतिशय अचूक आणि सखोल संगम आहे. आणि म्हणूनच मला या विषयाच्या अगदी मुळाशी जायचं आहे. आपण सुरुवात करूया ती या उत्पत्तीच्या कथेपासून. मला नेहमी एक प्रश्न पडतो की अंजनी माता आणि वायुदेव यांच्या कृपेने जो हनुमानाचा जन्म झाला, त्यामागे नक्की काय विज्ञान किंवा तत्व असावे? म्हणजे तुला एक्झॅक्टली काय विचारायचंय? म्हणजे आपण आधुनिक भाषेत म्हणतो की मुलांमध्ये आईवडिलांचे जेनेटिक्स येतात, अनुवांशिक गुणधर्म येतात. इथे तसंच काहीसं झालं होतं का? वायुदेवाने आपली दिव्य शक्ती अंजनी मातेला दिली, म्हणजे नक्की काय झालं? थांब जरा. आपण याला थेट आधुनिक जेनेटिक्सशी जोडून मोकळं होऊ शकत नाही. नाही. कारण जेनेटिक्समध्ये आपण डीएनए आणि भौतिक गुणधर्मांबद्दल बोलतो. जे प्राचीन ग्रंथ आहेत ते एका वेगळ्याच मेकॅनिझमबद्दल बोलतात. वेगळं मेकॅनिझम म्हणजे काय? ते याला अंशावतार किंवा निसर्गातील एका मूलभूत तत्वाचे म्हणजेच एलिमेंट्सचे संक्रमण म्हणतात. वायुदेवाने केवळ आपले भौतिक गुण दिले नाहीत, तर त्यांनी वायू तत्व या संपूर्ण निसर्ग नियमाचाच एक अंश संक्रमित केला. हे थोडं डोक्यावरून जाते माझ्या. वायू तत्वाचा अंश संक्रमित केला म्हणजे नक्की काय? एखाद्या उदाहरणाने हे समजून सांगता येईल का? नक्कीच. हे बघ, आपण संगणकाचे उदाहरण घेऊ. समजा तुझ्याकडे एक हार्डवेअर आहे आणि त्यात तू एखादा अतिशय प्रगत असा सॉफ्टवेअर प्रोग्राम इन्स्टॉल करतोस. बरोबर. तो प्रोग्राम त्या हार्डवेअरची काम करण्याची पद्धतच बदलून टाकतो ना. हो, पूर्ण सिस्टीमच अपग्रेड होते. एक्झॅक्टली. इथे अंजनी मातेचं शरीर हे एक माध्यम होते आणि वायुदेवाने दिलेली शक्ती ही वायू या निसर्ग तत्वाची एक फ्रिक्वेन्सी किंवा स्पंदन होते. अच्छा. मान करणे. जेव्हा हा सॉफ्टवेअर प्रोग्राम हनुमानाच्या रूपात जन्माला आला, तेव्हा साहजिकच त्या शरीराचे भौतिक नियम बदलले. बापरे. तो सामान्य मानवासारखा गुरुत्वाकर्षणाला किंवा भौतिक मर्यादांना बांधील राहिलाच नाही. हे भन्नाट आहे. म्हणजे तू असं म्हणतेस की ते केवळ एका देवाची पुत्र नव्हते, तर साक्षात वाऱ्याचेच एक सजीव रूप होते? हो, अगदी तेच. यामुळेच कदाचित त्यांच्या भौतिक प्रकटीकरणाबद्दल आणि त्यांच्या अफाट वेगाबद्दल ज्या कथा आपण ऐकतो त्या जास्त तार्किक वाटू लागतात. बरोबर. म्हणजे समुद्रावरून उड्डाण करणे असो किंवा आकाशात क्षणात एका ठिकाणून दुसरीकडे पोहोचणे असो, जेव्हा मी हे वाचतो ना, तेव्हा मला आधुनिक सायन्स फिक्शनमधल्या टेलिपोर्टेशनची आठवण येते. टेलिपोर्टेशन? हो, म्हणजे इथे एका क्षणात गायब व्हायचं आणि हजारो किलोमीटर दूर क्षणात प्रकट व्हायचं. हे तसंच काहीसं होतं का? इथेच आपण थोडी गल्लत करतो. टेलिपोर्टेशन म्हणजे नक्की काय? म्हणजे एका ठिकाणाहून भौतिक शरीर अदृश्य करणे आणि दुसऱ्या ठिकाणी ते पुन्हा निर्माण करणे. बरोबर. हनुमानाच्या उड्डाणाचे जे वर्णन आहे ते टेलिपोर्टेशन नाहीये. मग ते काय? ते एरोडायनामिक्स आणि स्पेस मॅनिप्युलेशनचे अत्यंत प्रगत रूप आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये अष्टसिद्धींचा उल्लेख आहे. ऐकलंय मी याबद्दल. या सिद्धींमध्ये लघिमा म्हणजे शरीर अत्यंत हलके करणे आणि महिमा म्हणजे शरीर विशाल करणे या सिद्धी आहेत. पण मग एक सेकंड, त्यांनी समुद्र ओलांडताना नक्की काय केलं असावं? कारण नुसतं शरीर हलकं करून एवढ्या वेगात उडता येत नाही ना. हवेचं घर्षण म्हणजे फ्रिक्शन असतंच की. हो ना. आणि म्हणूनच तर ते पवनपुत्र आहेत. हे बघ, जेव्हा एखादे आधुनिक सुपरसॉनिक जेट आवाजाचा वेग ओलांडतं तेव्हा काय होतं? हवेच्या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. हो, आणि एक सॉनिक बूम सुद्धा निर्माण होतो. कारण ते विमान हवेला कापून पुढे जात असते. ते हवेविरुद्ध लढत असते. बरोबर. ते हवेला चिरत पुढे जातं. पण हनुमानाचे तसे नव्हते.
ते स्वतःच वायू तत्वाचे रूप असल्यामुळे हवा त्यांच्यासाठी अडथळा नव्हतीच. अरे वा. ते हवेविरुद्ध लढत नव्हते, तर हवा त्यांना स्वतःसोबत वाहून नेत होती. म्हणजे हवेचाच एक भाग होऊन. अगदी. त्यांनी उड्डाण करताना लघिमा सिद्धीने स्वतःच्या शरीराची घनता, डेन्सिटी इतकी कमी केली की गुरुत्वाकर्षण त्यांच्यावर कामच करू शकले नाही. ते एका अर्थाने वाऱ्याच्या प्रवाहात विरघळून गेले आणि इच्छित स्थळी पोचले. बापरे. म्हणजे हवेला कापणे नाही तर हवेचाच एक भाग बनणे, हा विचारच किती अफाट आहे. हो ना. जर आपण निसर्गाच्या विरुद्ध जाण्याऐवजी निसर्गाचाच एक भाग बनलो तर आपण कोणतीही ऊर्जा न गमावता कितीही मोठा पल्ला गाठू शकतो. बरोबर. त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो. तू त्यांच्या नम्रतेबद्दल बोलतोयस, बरोबर? होय, कारण आजच्या जगात आपण बघतो ज्याच्याकडे थोडी जरी ताकद, पैसा किंवा सत्ता आली, तो आधी काय करतो? तो त्याचा दिखावा करतो. हो, सोशल मीडियापासून ते जागतिक राजकारणापर्यंत सगळीकडे एकच गोंधळ आहे, मी किती शक्तिशाली आहे हे जगाला दाखवून देणे. लोक स्वतःच्या शक्तीचा खूप मोठा आवाज करतात. पण हनुमानाकडे इतकी प्रचंड अथांग शक्ती असूनही ते कायम अदृश्य असल्यासारखे शांत का राहिले? त्यांनी स्वतःच्या शक्तीचा असा जाहीर गाजावाजा का नाही केला? या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा वायू या तत्वामध्येच दडलेलं आहे. मला सांग, वाऱ्याला तू कधी डोळ्यांनी पाहिलंयस का? नाही, आपण फक्त त्याला अनुभवू शकतो. झाडांची पानं हल्ली की समजतं वारा आलाय. अगदी हेच. वाऱ्याचा सर्वात मोठा आणि मूळ गुणधर्मच हा आहे की तो अदृश्य असतो. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी कधीच ओरडून सांगत नाही की मी आलोय. क्या बात आहे. तो शांतपणे अस्तित्वात असतो. विश्वातल्या सर्वात शक्तिशाली फोर्सेस नेहमी अदृश्य आणि शांत असतात. गुरुत्वाकर्षण बघ, ग्रॅव्हिटी, त्याचा काही आवाज येतो का? अजिबात नाही. पण ते संपूर्ण ब्रह्मांड एकत्र धरून ठेवतं. वाऱ्याचंही तसंच आहे. एक शांत झुळूक आपल्याला जाणवतही नाही, पण जेव्हा गरज असते तेव्हा तोच वारा चक्रीवादळाचं रूप घेतो आणि मोठमोठी झाडं मुळासकट उखडून टाकतो. म्हणजे त्यांची नम्रता हा काही त्यांचा कमकुवतपणा नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा नैसर्गिक भाग होता. नक्कीच. आपण याला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या भौतिकशास्त्रातल्या संकल्पनांशी जोडू शकतो. अच्छा, ते कसं? जो माणूस सतत स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करतो तो आपली ऊर्जा वाया घालवत असतो. त्याची ऊर्जा लीक होत असते. पण हनुमान हे पोटेन्शियल एनर्जीचे सर्वात मोठे उदाहरण आहेत. म्हणजे ऊर्जा साठवून ठेवणं. हो. त्यांनी आपली शक्ती अनावश्यक ठिकाणी कधीच वापरली नाही. जेव्हा लंका जाळायची होती किंवा संजीवनी पर्वत उचलायचा होता तेव्हाच ती ऊर्जा कायनेटिक म्हणजेच गतिमान झाली. बरोबर. एरवी ती अत्यंत शांत, नियंत्रित आणि अदृश्य रूपात साठवलेली होती. आणि हीच खरी ताकद असते. हे खूपच डीप आहे. पोटेन्शियल एनर्जी साठवून ठेवणे आणि गरज असेल तेव्हाच तिचा स्फोट करणे. मला वाटतं आजच्या या गोंधळाच्या जगात आपण हीच गोष्ट सर्वात जास्त विसरलो आहोत. अगदी खरंय. आपण सतत रिॲक्ट करत असतो, आपली ऊर्जा विनाकारण खर्च करत असतो. पण आता आपण या चर्चेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथून हा विषय केवळ भौतिकशास्त्राच्या किंवा पौराणिक कथेच्या पुढे जातो. हो, कारण वाऱ्याचे फक्त भौतिक रूप समजून घेणे म्हणजे या विषयाला फक्त वरवर स्पर्श करण्यासारखं आहे. आपल्या स्रोतांमध्ये याच्या सर्वात खोल आध्यात्मिक अर्थावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तो अर्थ म्हणजे वायू म्हणजेच प्राण. बरोबर. लाईफ फोर्स. बरोबर. आणि इथेच मला सर्वात जास्त उत्सुकता आहे. कारण प्राण आणि वारा यांचा नक्की संबंध काय? आपण जो श्वास घेतो तो प्राणवायू असतो, ऑक्सिजन असतो, एवढंच आपल्याला माहीत आहे. पण प्राचीन आध्यात्मिक ग्रंथांमध्ये याला जीवनऊर्जा का म्हटलंय? हनुमान हे या प्राणशक्तीचे प्रतीक आहेत. म्हणजे नेमकं काय? आपण आजच्या विज्ञानात प्राण म्हणजे फक्त ऑक्सिजन असं मानतो, पण योगशास्त्रांनी आपल्याकडे असलेले संदर्भ सांगतायत की प्राण म्हणजे केवळ हवा नाही. मग काय आहे? ती एक विद्युत ऊर्जा आहे, इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे, जी आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये वाहते. अच्छा. श्वास हे त्या प्राणाला शरीरात पोहोचवण्याचं फक्त एक वाहन आहे. प्राणाशिवाय आपलं शरीर केवळ एक निर्जीव गोळा आहे. आपल्या विचारांना, आपल्या स्नायूंना आणि आपल्या जाणीवेला चालना देणारी जी मूळ ऊर्जा आहे ती म्हणजे प्राण. मग जर प्राण ही आपली आतली ऊर्जा आहे तर या सगळ्याशी पवनपुत्र या संकल्पनेचा थेट संबंध कसा जोडायचा? योगशास्त्रामध्ये ना एक अतिशय सुंदर रूपक वापरलं जाते. काय आहे ते? ते म्हणतात की मन हा एक रथ आहे आणि प्राण हा तो रथ चालवणारा सारथी आहे. जर तुझा श्वास, तुझा प्राण अस्थिर असेल तर तुझं मनही अस्थिर होतं. अरे वा. मला सांग, जेव्हा माणूस रागात असतो
तेव्हा त्याचा श्वास कसा चालतो? खूप वेगात आणि उथळ चालतो. छातीत धडधड वाढते. बरोबर. आणि जेव्हा माणूस शांत झोपलेला असतो किंवा ध्यान करत असतो, तेव्हा श्वास अत्यंत संथ, लयबद्ध आणि खोल असतो. अगदी बरोबर. याचा अर्थ आपल्या मनाची आणि आपल्या शरीराची अवस्था थेट आपल्या प्राणावर म्हणजे श्वासावर अवलंबून असते. पवनपुत्र हनुमान हे याच प्राणावरील संपूर्ण आणि परिपूर्ण नियंत्रणाचं प्रतीक आहेत. मास्टरी ओव्हर प्राण. अच्छा, म्हणजे प्राणायाम वगैरे? हो, प्राणायाम ही संकल्पना याच तत्वावर आधारित आहे. जेव्हा आपण आपला श्वास नियंत्रित करतो, तेव्हा आपण केवळ फुफ्फुसांची ताकद वाढवत नसतो, तर आपण थेट आपल्या मज्जासंस्थेवर आणि मनावर ताबा मिळवत असतो. म्हणजे तू असं म्हणतेस की जेव्हा प्राचीन कथांमध्ये हनुमान पर्वत उचलतात किंवा एका झेपेत समुद्र ओलांडतात, तेव्हा ते केवळ त्यांच्या स्नायूंच्या ताकदीचं प्रदर्शन नसते, अजिबात नाही. तर ते त्यांच्या प्राणशक्तीचं प्रकटीकरण असते. तंतोतंत. तू बघ, जेव्हा वेटलिफ्टर्स खूप जड वजन उचलतात, तेव्हा ते आधी काय करतात? ते एक मोठा श्वास घेतात आणि तो छातीत रोखून धरतात. अगदी बरोबर. या श्वास रोखण्याला योगशास्त्रात कुंभक म्हणतात. श्वास रोखण्यामुळे शरीरात जो अंतर्गत दाब आणि प्राणाची ऊर्जा निर्माण होते, तीच त्यांना ते वजन उचलण्याची ताकद देते. बापरे, हे असं लिंक होतं तर? हो. हनुमान हे या प्राणाशक्तीचे सर्वोच्च आणि अमर्याद रूप आहेत. म्हणूनच जेव्हा लोक संकटात असतात किंवा त्यांना ताकदीची गरज असते, तेव्हा ते हनुमानाचं नाव घेतात. हा मुद्दा मला विशेष आवडला. म्हणजे लोक जेव्हा हनुमानाचे नाव घेतात किंवा त्यांची आराधना करतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने कुठल्या बाहेरून येणाऱ्या मदतीची अपेक्षा करत नसतात. नाही. ते अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच आतल्या प्राणशक्तीला जागृत करत असतात. अगदी बरोबर. स्वतःच्या श्वासावर, स्वतःच्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच एका अर्थाने स्वतःमधील पवनपुत्र जागृत करणे. हे किती लॉजिकल आणि वैज्ञानिक आहे. होय. आणि यामागील आध्यात्मिक संदेशही खूप स्पष्ट आहे. तो संदेश असा आहे की तुमचे मन नेहमी वाऱ्यासारखे शुद्ध आणि हलके ठेवा. तुमच्या अंगातील ऊर्जेचा योग्य आणि सकारात्मक वापर करा. आपण मगाशी पोटेन्शियल एनर्जीबद्दल बोललो ना, तीच गोष्ट इथे लागू होते. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर आणि विचारांवर नियंत्रण मिळवता, तेव्हा तुमची ऊर्जा वाया जात नाही. ती साठवली जाते आणि तुम्हाला एका अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली पातळीवर घेऊन जाते. तर मग आतापर्यंतच्या या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? या माहितीचा आणि स्रोतांचा नेमका अर्थ काय काढायचा? आपण 3 अतिशय महत्त्वाच्या टप्प्यांवरून प्रवास केला. बरं. पहिला टप्पा होता उत्पत्तीचा, जिथे आपण पाहिले की पवनपुत्र असणे म्हणजे केवळ अनुवांशिकता नसून निसर्गातील एका अफाट तत्वाची फ्रिक्वेन्सी स्वतःमध्ये सामावून घेणे आहे. बरोबर. दुसरा टप्पा होता भौतिक प्रकटीकरणाचा, जिथे आपण पाहिले की निसर्गाविरुद्ध न लढता हवेचाच एक भाग बनून गुरुत्वाकर्षणाला कसे मात देता येते. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा टप्पा होता विरोधाभास आणि प्राणशक्तीचा, जिथे आपण समजून घेतले की खरी ताकद नेहमी शांत आणि अदृश्य असते आणि स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवणे म्हणजेच विश्वाच्या मूळ ऊर्जेशी जोडले जाणे. खरंच हा प्रवास डोळे उघडणारा होता. केवळ एका साध्या उपाधीमागे किती मोठे विज्ञान आणि तत्वज्ञान दडलेलं आहे याचा आपण कधी विचारच करत नाही. हो ना. आपण सुरुवात केली ती एका पौराणिक कथेपासून आणि आता आपण मानवी जीवनाला चालना देणाऱ्या एका अत्यंत प्रगत आणि आध्यात्मिक विज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत. आणि हीच प्राचीन साहित्याची खरी ताकद आहे. ते तुम्हाला फक्त गोष्टी सांगत नाहीत, तर ते तुम्हाला निसर्गाचे आणि स्वतःचे नियम समजून घेण्यासाठी एक रूपक देतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या चर्चेचा समारोप करताना मला ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे सोडून जायचा आहे. आपण संपूर्ण वेळ शक्ती, वेग आणि नम्रता याबद्दल बोललो, पण जर आपण ह्या सगळ्याचा वापर आजच्या आपल्या आधुनिक आयुष्यात करायचा ठरवला तर काय होईल? हा एक उत्तम प्रश्न आहे. आजच्या काळात आपण खऱ्या नेतृत्वाची आणि खऱ्या ताकदीची व्याख्याच बदलून टाकली आहे. जो सर्वात जास्त ओरडतो, जो दुसऱ्यांना दाबून ठेवतो, त्याला आपण शक्तिशाली मानतो. खरंय. पण जर हनुमान हे अमर्याद ऊर्जा आणि कमालीची नम्रता यांचं उत्तम संतुलन असतील, तर आपण या व्याख्येचा पुनर्विचार करण्याची गरज नाही का? एखाद्या बॉसची, एखाद्या नेत्याची किंवा अगदी आपली स्वतःची ताकद किती मोठा आवाज करते आणि आपण स्वतःचे किती प्रदर्शन करतो, यावरून स्वतःचे मूल्यमापन करण्यापेक्षा एक वेगळा विचार आपण करूया. नक्कीच. आपण वाऱ्यासारखे शांत राहून इतरांना किती प्राण आणि जीवन ऊर्जा देऊ शकतो. आपले अस्तित्व जेव्हा एखाद्या खोलीत जाणवते,
तेव्हा तिथे भीती निर्माण होते की लोकांना एक प्रकारची सुरक्षित ऊर्जा मिळते. वाह, खूपच सुंदर विचार आहे हा. जर आपण या जीवन देणाऱ्या अदृश्य आणि शांत ऊर्जेवर नेतृत्वाचं मूल्यमापन केले तर हे जग किती वेगळे आणि सुंदर दिसेल हा विचार नक्की करा. कधीकधी सर्वात ओळखीचा शब्दच आपल्याला जीवनाचा सर्वात खोल अर्थ शिकवून जातो. शांत रहा, शक्तिशाली बना, स्वतःमधील प्राणशक्ती जागृत करा आणि वाहणाऱ्या वाऱ्यासारखे स्वतःचे अस्तित्व सिद्ध न करता जगाला ऊर्जा देत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल विश्लेषणासह.